नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DKD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण फेब्रुवारी 2025 मधील जे पुढील प्रश्न राहिले होते ते आपण आज घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आता पहिला प्रश्न बघा. आपले फेब्रुवारीमधले 25 प्रश्न झाले. आता 26 पासून पुढे आपण याचे अतिशय महत्त्वाच्या घटना परीक्षेच्या दृष्टिकोनातून ते प्रश्न क्वेश्चन आणि आन्सर याच्या स्वरूपात आपण घेऊ. चला तर पहिला प्रश्न काय आहे. ज्येष्ठ साहित्यकार बोराडे यांचे निधन झाले. त्यांनी पाचोळा, आमदार, सौभाग्यवती, मळणी, रहाटपणा अशी साहित्यकृती लिहिली आहे. कोण साहित्यिक? बोराडे. 1957 मध्ये त्यांनी वसुली ही पहिली कथा प्रसिद्ध केलेली आहे. आणि ब पण बरोबर आहे. पहिली कथा कोणती? वसुली. नुकताच त्यांना मराठी भाषा विभागात 2024चा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. कुठला? विंदा करंदीकर. कशात काय आणि फाटक्यात पाय, चूक घ्यावी, हसले ग बाय फसले, बंद मुक्तता, चोरीचा मामला, मी आमदार सौभाग्यवती, मला तुमची म्हणा या नाटकातून त्यांनी वैविध्यपूर्ण विषय रंगभूमीवर आणले. म्हणजे याच्यामधलं काय? वरील सर्व बरोबर आहेत. आता पुढचा प्रश्न बघा काय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉल उभारण्याची घोषणा केली आहे. तर खालीलपैकी हे मॉल कशाशी संबंधित आहे? उमेद मॉल कशाशी संबंधित आहेत? महिला बचत गटाशी संबंधित आहेत. तर पुढचा प्रश्न बघा. महादजी शिंदे राष्ट्रीय गौरव पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला? कोणाला प्रदान करण्यात आला आहे? महादजी शिंदे एकनाथ शिंदे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. आता पुढचा प्रश्न बघा. मध्य प्रदेश राज्याचे पर्यटन ब्रँड अँबॅसेडर कोण आहे? मध्य प्रदेशचे पर्यटन ब्रँड अँबॅसेडर कोण? पंकज त्रिपाठी. ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघा. निर्मला सीतारामन यांनी सलग 7 वेळा अर्थसंकल्प मांडला तर मोरारजी देसाई यांनी सलग 6 वेळा अर्थसंकल्प मांडला. आता विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये बघा 2025चा जर आपण याच्यामध्ये धरला तर हे सलग 8 वेळा निर्मला सीतारामन यांनी मांडलेला आहे. सलग 8 वेळा. 24 पर्यंत 7 वेळा आहे. आणि मोरारजी देसाई यांनी सलग 6 वेळा. आणि सर्वाधिक जर विचारलं सर्वाधिक वेळा तर मग मोरारजी देसाई यांनी ते म्हणजे वेगवेगळ्या वेळेस 10 वेळा अर्थसंकल्प मांडलेला आहे. म्हणजे याच्यामधलं काय? दोन्ही आपलं योग्य आहे. पुढचा प्रश्न बघा. AI संदर्भात खाली बरोबर नसणारे पर्याय आपल्याला काय विचारलंय? बरोबर नसणारे. आता बघा. AIचा वापर करणारी देशातील पहिली वाहिनी कुठली आहे? आपली दूरदर्शन किसान. बरोबर आहे. भारतातील पहिला स्वदेशी AI चॅटबॉट कुठला आहे? स्वदेशी AI चॅटबॉट हनुमान चॅटबॉट. हे पण बरोबर आहे. हनुमान चॅटबॉट. जगातील पहिला AI नियमाबाबतचा कायदा कोणी? भारताने केलाय का? हे चुकीचं आहे. कोणी केलाय? युरोपियन युनियन. कोणी केलाय? युरोपियन युनियनने केलेला आहे. भारतातील पहिले AI सेंटर ऑफ एक्सलन्स कुठे? नागपूरमध्ये. म्हणजे आपलं ऑप्शन क्रमांक आपल्याला विचारलं काय? बरोबर नसणारे म्हणजे चुकीचे विचारले. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं आन्सर असणार आहे. आता पुढचा बघा प्रश्न काय आहे. वांशिक हिंसाचाराने होरपळलेल्या मणिपूरमध्ये मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी आपला पदाचा राजीनामा दिला. कशामुळे? वांशिक हिंसाचारामुळे होरपळलेल्या मणिपूरमध्ये केंद्र सरकारने तिथं काय? मुख्यमंत्र्याचा राजीनामा म्हणजेच काय? तिथं राष्ट्रपती राजवट लागू झाली. म्हणजे हे बरोबर आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यघटनेच्या कलम 356 अंतर्गत मणिपूरमध्ये 13 फेब्रुवारी 2025 पासून राष्ट्रपती राजवट लागू केली. आता राष्ट्रपती राजवटीचं कलम कुठलं आहे? 356. म्हणजे हे पण बरोबर आहे. देशात आतापर्यंत किती वेळा? 135 वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. देशात पहिल्यांदा कधी? कुठं? पंजाबमध्ये 1951 मध्ये. म्हणजे वरील सर्व बिनचूक विचारले आपल्याला. म्हणजे वरील सर्व बरोबर.
पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आता हे गोल्डन गर्ल कोणाला म्हणतात? गोल्डन गर्ल म्हणतात पी टी उषाला. सॉरी, पी टी उषा म्हणजे 103. अनब्रेकेबल कोण? मेरी कॉम. प्लेइंग टू विन कोणाचं आहे? आत्मचिंतन सायना नेहवालचं आहे. आणि 800 हे कोणाचं आहे? मुथय्या मुरलीधरन. म्हणजे काय बघा, 103 येणार, इथं 3 आहे, इथं 3 आहे. अनब्रेकेबल 2 म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या केलेल्या अहवालानुसार 180 देशांच्या भ्रष्टाचार यादीत भारत 2024 मध्ये कितव्या स्थानावर आहे? 2024 मध्ये 96व्या स्थानावर आहे. पुढचा प्रश्न बघा. भारत सायक्लोन युद्ध सराव कोणत्या देशासोबत पार पडला? कोणत्या देशासोबत असतो भारत आणि सायक्लोन? इजिप्त सोबत असतो. महाराष्ट्रातील 29व्या क्रमांकाची महानगरपालिका 29व्या क्रमांकाची महानगरपालिकेची घोषणा कोणते? जालना. 28 इचलकरंजी 29वे, इचलकरंजी कोल्हापूर 28वे. पुढचा प्रश्न बघा. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत भारताचा क्रमांक खालीलपैकी कितवा आलेला आहे? तर दुसरा. कितवा आलेला आहे? दुसरा. आता याच्यामध्ये बघा, आपल्याला जर विचारलं की स्पर्धा कुठं पार पडली, तर काय 38वी कुठं पार पडली? उत्तराखंडमध्ये. कुठं? उत्तराखंडमध्ये, हे लक्षात ठेवा. भारताचा क्रमांक कितवा आहे? राष्ट्रीय क्रीडा भारताचा क्रमांक दुसरा. सॉरी, इथं भारताचा नसायला पाहिजे होता. ही जी स्पर्धा आहे भारताचा नसून इथं आपल्याला महाराष्ट्राचा क्रमांक कितवा? महाराष्ट्राचा क्रमांक कितवा असं विचारायला पाहिजे होतं. महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा आहे. हे भारताचा चुकीचं आहे. सेंद्रिय शेती उत्पादनात महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर आहे. सेंद्रिय खत उत्पादनात देशात पंजाब प्रथम क्रमांकावर आहे. सेंद्रिय शेती उत्पादनात कुठलं राज्य उत्पादनात? महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर. बरोबर आहे. पहिल्या क्रमांकावर कोण आहे? पंजाबच आहे. सेंद्रिय खत उत्पादनात पण पंजाबच आहे. सेंद्रिय शेती उत्पादनात प्रथम क्रमांकावर विचारलं तर पंजाब, द्वितीय क्रमांकावर कोण आहे? महाराष्ट्र. आणि सेंद्रिय खत उत्पादन म्हटलं तर पंजाबच. रेखा गुप्ता या दिल्लीच्या काळी कितव्या महिला मुख्यमंत्री बनल्या? कितव्या महिला आहेत? 4थ्या महिला. पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण? सुषमा स्वराज होत्या. कधी? 1998च्या दरम्यान सुषमा स्वराज. पुढचा प्रश्न बघा. भारताचे नवीन 26वे मुख्य निवडणूक आयुक्तपदी 26वे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे? ज्ञानेश कुमार. बरोबर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीत केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्यासह विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा समावेश होता. हे पण बरोबर आहे. म्हणजे कोणाच्या निवडणूक आयुक्त यांची जी निवड प्रक्रिया असते त्याच्यामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे? मंत्री, विरोधी पक्षनेते यांचा समावेश. निवड समितीमध्ये याआधी सरन्यायाधीशांचा पण समावेश होता. याच्या अगोदर कोणा समावेश होता? सरन्यायाधीश. म्हणजे बरोबर आहेत. ऑप्शन क्रमांक 3. भारतातील पहिले रोड ट्रेन खालीलपैकी कोणत्या शहरात नुकतेच सुरू करण्यात आले आहे? रोड ट्रेन कोणत्या शहरात? नागपूर या शहरात रोड ट्रेन.
पुढचा प्रश्न बघा, नवउद्यमी स्टार्टअप नोंदणीमध्ये आघाडीवर असलेले राज्य. स्टार्टअपमध्ये आघाडीवर कोणतं राज्य आहे? महाराष्ट्र. सध्या चर्चेत असणारे पंकज अडवाणी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? कोणत्या खेळाचे? स्नूकर. स्नूकर जर नाही आला तर काय? बिलियर्ड्स येईल. स्नूकर किंवा त्याला दुसरं नाव काय? बिलियर्ड्स. पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय उद्यानाच्या संचालकपदी कोण आहे? राष्ट्रीय उद्यानाच्या संचालकपदी अनिता पाटील. भारतीय वंशाच्या अमेरिकन गायिका चंद्रिका टंडन यांना त्रिवेणी या अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार मिळाला. हे महत्त्वाचं आहे. चंद्रिका टंडन त्रिवेणी या अल्बमसाठी कोणता पुरस्कार? ग्रॅमी. त्रिवेणी अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार. हे बरोबर आहे. आपल्याला बरोबर असलेले पर्याय निवडायचे. तर अलीकडे लाडकी बहीण निवास योजना मध्य प्रदेश. लाडली बहना निवास योजना. लाडली बहना निवास योजना कोणाचे? मध्य प्रदेश. प्राचीन ग्रंथांचे जतन व संरक्षण करण्यासाठी ज्ञान भारत अभियान कोणी राबवण्यात येणार आहे? म्हणजे कशासाठी ज्ञान भारत अभियान? कशासाठी? प्राचीन ग्रंथाचे जतन व संरक्षण करण्यासाठी. म्हणजे बरोबर वरील सर्व असणार आहेत. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या देशाकडून भारताला F-35 विमाने मिळणार आहेत? F-35 कोणत्या देशाकडून? F म्हणजे फ्रान्स वाटू शकतं, पण हे चुकीचं आहे. अमेरिकेकडून F-35 विमाने. BBC इंडियन स्पोर्टवुमन ऑफ द इयर कोण आहे? BBC इंडियन स्पोर्टवुमन ऑफ द इयर मनू भाकर कोणत्या खेळाशी? नेमबाजीशी या खेळाशी संबंधित आहे. पंचायत विकास निर्देशांक 2024-25 महाराष्ट्र कितव्या स्थानी आहे? कितव्या स्थानी महाराष्ट्र? 5व्या स्थानी पंचायत विकास निर्देशांकामध्ये. ब्रिक्स परिषद 2025 खालीलपैकी कोणत्या देशात होणार आहे? कोणत्या देशात होणार आहे? ब्राझील. सुरुवात इथून ब्रिक्स आहे. ब्रिक्स मध्ये सुरुवात बी झाली. 2025 ची लक्षात ठेवा. बी फॉर ब्राझील. पुढचा प्रश्न काय? केंद्र सरकारने देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागार डॉक्टर पी अनंत नागेश्वरन यांचा कार्यकाळ 2027 पर्यंत 2 वर्षांनी वाढवला आहे. कोण? मुख्य आर्थिक सल्लागार पी अनंत नागेश्वरन. बरोबर आहे. केंद्र सरकार आर्थिक धोरणावर सल्ले देणे यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पाचा 1 दिवसाआधी संसदेत सादर केला जाणारा आर्थिक पाहणी अहवाल तयार करण्याचे काम हे मुख्य आर्थिक सल्लागारांच्या कार्यालय करत असते. पण बरोबर आहे. यापूर्वीचे मुख्य आर्थिक सल्लागार के.व्ही. सुब्रमण्यम. हे पण बरोबर आहे. आपल्याला विचारलंय काय? योग्य असणारे काय? ब क. बरोबर आहे.